आणि आता एक वेगळी बातमी। गेल्या 2 दिवसांपासून तुमच्या सोशल मीडियावर सर्वाधिक व्हिडिओ कुठला दिसतोय तर तो व्हिडिओ आहे एका कॉन्सर्ट दरम्यान दोघांची एक चोरी पकडली गेल्याचा। एका कंपनीचा सीईओ आणि एचआर हेड यांचं लफडं एका क्षणात अख्ख्या जगासमोर आलं। त्यावरून चर्चा सुरू झाली आहे ती नातेसंबंधांची, फसवाफसवीची आणि वर्क कल्चरची। काय आहे हा व्हिडिओ आणि त्यानंतर सोशल मीडियावर काय गरमागरम चर्चा सुरू झाली आहे पाहूया। एका कॅमेऱ्यानं केला घात, जगासमोर आली लफड्याची बात। सीईओ आणि एचआर हेडचं अफेअर, सोशल मीडिया सैराट। हीच ती दृश्य जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताय। तुम्ही तुमच्या बायकोला किंवा नवऱ्याला न सांगता एखाद्या कॉन्सर्टला जाता, ऑफिस मधल्या तुमच्या मैत्रिणीला सोबत नेता, मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये तुम्ही कॉन्सर्ट एन्जॉय करत असता आणि त्याच वेळी एक कॅमेरा तुमच्यावर फिरवला जातो। तुम्ही रोमांस करताना मोठ्या स्क्रीनवर दिसता, अख्खं जग तुम्हाला त्या मोठ्या स्क्रीनवर पाहतं आणि तुमचं लफडं जगासमोर येतं। ॲस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ अँड्र्यू बायरन आणि कंपनीचे एचआर हेड क्रिस्टिन कोबोट हेच ते दोघं ज्यांची चोरी पकडली गेली आहे। अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये कोल्ड प्ले कॉन्सर्ट सुरू होता। अँडी आणि क्रिस्टिन दोघंही या कॉन्सर्टला गेले होते। एकदम भारी माहोल होता। कॉन्सर्ट एकदम रंगात आला होता। अँडी आणि क्रिस्टिनचा मस्त रोमांस सुरू होता। तेवढ्यात कोल्ड प्ले मधला किस कॅमेरा अँडी आणि क्रिस्टिनवर आला आणि कॉन्सर्ट मधल्या मोठ्या स्क्रीनवर दोघे दिसले। आपली चोरी पकडली गेली हे दोघांनाही कळताच दोघंही दचकले। क्रिस्टिनने दोन्ही हातांनी चेहरा लपवला तर अँडी तोंड लपवत थेट खालीच बसला। कॉन्सर्ट मधला किस कॅमेरा आपलं बिंग फोडेल असं या दोघांनाही स्वप्नातही वाटलं नसेल आणि नेमकं तेच घडलं। कोल्ड प्ले कॉन्सर्ट मधला हा किस कॅमेरा कायम अशी रोमॅन्टिक मूड मध्ये असलेली जोडपी शोधत असतो। कधी कधी तर या किस कॅमेरावर लग्नासाठी एकमेकांना प्रपोजही केलं जातं। अमेरिकेत कॉन्सर्ट, बास्केटबॉल, बेसबॉल मॅचेस मध्ये हे किस कॅम सर्रास वापरले जातात। पण या कॉन्सर्ट मध्ये किस कॅमेरानं अँडी आणि क्रिस्टिनचं अफेअरच जगासमोर आणलं। अँडी आणि क्रिस्टिन दोघांचंही लग्न झालंय। अँडीला 2 मुलं आहेत। कॅमेरा दोघांवर जातात ज्या पद्धतीनं दोघांनी आपापलं तोंड लपवलं ते पाहता दोघंही आपापल्या जोडीदाराला न सांगता कॉन्सर्टला आले होते हे अगदीच उघड आहे। अँडीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याची बायको मेगन केरिगननं सोशल मीडियावर तिची प्रोफाईल अपडेट केली आणि बायरन हे आडनाव पुसून टाकलं। अँडी आणि क्रिस्टिन ज्या कंपनीमध्ये आहेत ती ॲस्ट्रोनॉमर कंपनी ही जगातली प्रसिद्ध टेक कंपनी आहे। अँडी बायरन हा ॲस्ट्रोनॉमरचा सीईओ आहे। जुलै 2023 पासून अँडी या पदावर आहे। याआधी त्यानं नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदं भूषवली आहेत। तर क्रिस्टिन कोबोट एचआर हेड म्हणून नोव्हेंबर 2024 मध्ये या कंपनीमध्ये रुजू झाली। त्यावेळीही बायरननं क्रिस्टिनचं कौतुक करत तिचं कंपनीमध्ये स्वागत केलं होतं। गेले 8 महिने बायरन आणि क्रिस्टिनचे विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा आता कंपनीमध्ये सुरू झाली आहे। अँडी आणि क्रिस्टिन यांचं अफेअर जगासमोर येणं एवढंच या सगळ्या प्रकरणात घडलं नाही तर या निमित्तानं नाती, ऑफिस मधले संबंध आणि वर्क कल्चरची गरमागरम चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे। तुमच्या नवऱ्याचा किंवा बायकोचा विश्वासघात करू नका। तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोला न सांगता तुम्ही दुसऱ्याच व्यक्तीबरोबर असा रोमांस कसा करू शकता अशा प्रतिक्रिया नात्यांच्या संदर्भात व्यक्त केल्या जात आहेत। तर एचआर आणि बॉसचेच विवाहबाह्य संबंध असतील तर बॉसची तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्नही काही जणांनी विचारलाय। गेल्या काही काळापासून नामांकित कंपन्यांच्या सीईओवर कंपन्यांचं विशेष लक्ष असतं। नामांकित कंपन्यांमधल्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी अत्यंत सावध राहावं आणि कुठल्याही आमिषांना बोलू नये, कुठल्याही मोहात पडू नये अशी अपेक्षा असते। नामांकित कंपन्यांचे सीईओ कसे वागतात त्यावर त्या कंपनीची प्रतिमा, कंपनीचा व्यवसाय, कंपनीची आर्थिक प्रगती आणि कंपनीचे शेअर्सही अवलंबून असतात। अँडी बायरन आणि क्रिस्टिन कोबोटचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ॲस्ट्रोनॉमर कंपनीनं ताबडतोब या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली आहे। तर या कॉन्सर्टची तिकीटं ज्या कर्मचाऱ्यानं काढून दिली होती त्या कर्मचाऱ्यालाही नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय। तर अँडी आणि क्रिस्टिनला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। अँडीच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याला सीईओ करण्यात आलंय।
त्या मोहाच्या एका क्षणामुळे अँडी आणि क्रिस्टीनची नोकरी आणि करिअर धोक्यात आलंय. घरामध्येही वादळ निर्माण झालंय आणि नात्यांचा खेळखंडोबा झालाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.